दिल्लीचं यशाचं श्रेय हे भारतीय जनता पार्टी, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आणि देशाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना हे श्रेय जातं. ज्या पद्धतीने यावेळी त्यांनी राजनीती केली, मला वाटते त्यांना उत्तर या सनातनियांचा यावेळी दिल्लीमध्ये लोक मतदारांनी दिलाय. आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती. भारतीय जनता पार्टी आदरणीय विश्वनेते भारत देशाचे लाडके पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा दिल्लीचं तख्त काबीज केलेले रिझल्ट आपल्याला येत असताना पाहायला मिळत आहे. एकूणच 27 वर्षानंतर पुनरागमन भारतीय जनता पार्टीचं आपल्या देशाची राजधानी दिल्लीमध्ये होत आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होत आहे. वास्तविक पाहता संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टी आणि एनडीए जिंकत असताना दिल्लीमध्ये हरत होते. ही शल्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करत लोकांच्या हिताचा मॅनिफेस्टो जाहीर केला. लोकांनी मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि आपल्याला आता दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत येत असताना दिसत आहे. पण काल आपण जर बघितलं तर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे विधानसभा निवडणूक त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विधानसभेत जे मतदान झालं 38 लाख म्हणजे 2019 ते 2024 मध्ये जितके मतदार नोंदणी झाली त्याच्यापेक्षा अधिक मतदार नोंदणी लोकसभा ते विधानसभेच्या दरम्यान 5 महिन्यात झाली. मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन आणि प्रशासन आणि शासन त्यासाठी स्पेशल ड्राईव्ह आणि इनिशिएटिव्ह घेत असतं आणि मतदानात सातत्याने वाढ होत असते आणि काँग्रेसचं सातत्याने हेच राहिलंय की रडका डाव आहे. निवडणूक हरलं की ईव्हीएम ला दोष द्यायचं. कर्नाटक जिंकलं त्यावेळेस ईव्हीएम एकदम छान होतं आणि त्यामुळं अशा पद्धतीनं कोणाला तरी बदनाम करायचं, कोणावर तरी खापर फोडायचं ही काँग्रेसची रणनीती आहे. त्यात राहुल गांधींनी सुद्धा उडी घेतली. हे काही त्याच्यामध्ये नाविन्य नाही आहे, परंतु संपूर्ण जगभरामध्ये ईव्हीएम हे सुरू आहे. आता देखील निश्चित स्वरूपामध्ये आता जे काही रिझल्ट येत असताना आपल्याला दिसत आहेत भारतीय जनता पार्टी जिंकते. थोड्या वेळानंतर हेच सुरू होईल की ईव्हीएम मुळे हा विजय झालेला आहे. त्यांनी जो डेटा दिला ना सर 2019 ते 2024 असे महाराष्ट्राचा विचार केला तर 5 लाख मतदार वाढलेत आणि लोकसभा आणि विधानसभा जे 5 महिन्याचा गॅप होता त्यात जवळपास 37 लाख. मग हे मतदार आले कुठून असा त्यांचा प्रश्न. मी तेच सांगितलं की जिंकत असलं की ईव्हीएम चांगला, बोगस मतदानाचा विषय येत नाहीये. इलेक्शन कमिशन एवढे मोठे प्रिसाइडिंग ऑफिसर एवढी मोठी यंत्रणा लागलेली असते आणि त्या मतदार याद्या अपडेट करण्याचं काम सातत्यानं सुरू असतं आणि म्हणून त्यांना हरकत घ्यायची होती तर अगोदर का नाही घेतली. बोगस मतदान होतं तर त्या प्रारूप मतदार यादीला हरकत घ्यायला हवी होती. किती ठिकाणी हरकत आल्या. त्याच्यामुळे पराजय झालेला दुसऱ्यावरती खापर फोडणं आणि आपण कसे योग्य आहोत हे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दिल्लीच्या यशाचं श्रेय कोणाला देईल? फडणवीस पण गेले होते तिथे. दिल्लीचं यशाचं श्रेय हे भारतीय जनता पार्टी, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आणि देशाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना हे श्रेय जातं. एक शेवटचा प्रश्न. पुण्यात आहात म्हणून आणि एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. पुणे शहराचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे साहेब. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून कोयता गँग. नमस्कार. आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन आणि आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजींचं अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचे जे दिल्लीचे मतदार आहे त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करण्याजोगतं आहे. कारण जे काँग्रेस पार्टीचे जे लीडर म्हणून आपल्याला सांगतात आहे जे कुंभमध्ये महाकुंभाला मानत नाही, ते महाकुंभाचे स्नानाला मानत नाही, सनातनीय धर्माला मानत नाही, हिंदुस्थानचे हिंदू लोकांना मानत नाही, राम भगवानाला मानत नाही, असे काँग्रेसचे राहुल गांधीजींचं आज दिल्लीमध्ये पक्षाचा खाता सुद्धा उघडलं नाही. आणि जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल ज्यांचा आज आपल्या स्वतःला निवडून आणू शकला नाही आणि पक्षाची या पद्धतीने परिस्थिती झालेली आहे. तर मला वाटते राहुल गांधीजी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवालजी या दोघांना एक सगळ्यात मोठं
संकेत आणि त्यांना जे जवाब उत्तर द्यायचं होता त्यांनी मतदारांना दिलं की जो हिंदुस्तान को मानेगा, जो राम भगवान में बिलीव करेगा, हिंदुस्तानियों के विचारों में बिलीव करेगा, हिंदुइज्म पे बिलीव करेगा, उसी के साथ ये हिंदुस्तान के मतदार खड़े रहेंगे, ना कि झूठी राजनीति के साथ एक विशिष्ट समाज की राजनीति करने वाले काँग्रेस और आप ज्या पद्धतीने यावेळी त्यांनी राजनीती केली, मला वाटते त्यांना उत्तर या सनातन्यांचा यावेळी दिल्लीमध्ये लोक मतदारांनी दिलाय. तर मला वाटते आमचे देशाचे प्रधानमंत्रीच्या मनापासून खूप खूप अभिनंदन. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतोय. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये आहे. 12 बलुतेदार असतील, शेतकरी असेल, कष्टकरी असतील, या प्रत्येकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं केंद्रातलं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम करत आहे. याची पूर्णच्या पूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांना कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे कितीही नेरेटिव्ह विरोधकांनी सेट केला तरीसुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आलं आहे. देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला पक्ष आहे, सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये 27 वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं. खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं NDAचं सरकार हे गेले 11 वर्ष आपण पाहतोय अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे. आणि आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं. खरं तर आपण सर्वजण यांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेला घेता तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, सर्व आपल्यासारखे सर्व मीडिया आणि सर्व पोल्स सगळे सांगत होते, एक्झिट पोल सांगत होते की भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. म्हणूनच काल त्यांनी ती प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अशा पद्धतीचा कुठेतरी काहीतरी कोणावर तरी खापर फोडलं पाहिजे म्हणून काहीतरी स्टेटमेंट कराव्यात म्हणून त्या काही स्टेटमेंट केल्या आहेत. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं असं मला वाटतं. खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक असणाऱ्या समाजसेवा करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला हेवा वाटेल असं काम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करतायत. त्यामुळे प्रत्येकाचं आकर्षण लोकप्रतिनिधीचं भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्यामुळे असे असंख्य लोक आहेत की ज्यांचं आकर्षण आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी सर्व आकर्षणं ही तुमच्यापर्यंत नक्की येत राहतील. खरं तर नावं आपल्यालाच द्यायची असतात, बारसं करायचं काम हे नेहमीच प्रेस करत असतं. आपण काय कराल ते बारसं आम्हाला मान्य आहे. मला असं वाटतं की आपण जे म्हणाल ते आम्ही मान्य करू. याचं कारण असं आहे, परंतु जे काही फेक नेरेटिव्ह आहेत तेवढे फक्त करू नका एवढीच आपणाला